नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतातील प्रमुख म्हशींच्या जाती बघून त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी सखोल आणि खात्रीशीर माहिती बघणार आहोत. तर तुम्हाला माहीतच असेल, ज्याप्रमाणे गायींच्या अनेक जाती आहेत, त्याचप्रमाणे भारतात अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये म्हशींच्या जाती आढळतात. परंतु आपण नेमक्या जाती बघणार. त्याचबरोबर कोणती म्हैस कोणत्या प्रदेशामध्ये राहते आणि त्यांचे दूध देण्याचे सरासरी प्रमाण कितीपर्यंतचे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपल्या मोजक्या विषयाकडे वळू. तर सर्वात प्रथमची जात आहे ती म्हणजे मुरा. ही म्हैस हरियाणामध्ये दिसते. मित्रांनो, दुधासाठी ही म्हैस खूप चांगली आहे. तुम्ही पाळण्यासाठी या म्हैसेचा सहज विचार करू शकता. या मुरा म्हशीचे सरासरी दूध देण्याचे प्रमाण सुमारे 6 ते 7 लिटरपर्यंत आहे. यामध्ये कमी जास्त होऊ शकते, कारण आपल्या नियोजनावर आपण कोणता चारा किती प्रमाणात देतो यावर अवलंबून असते. या म्हशींची शिंगे लहान, गोल आणि लांबीने छोटी असतात. जिलेबी आकारासारखी हिची शिंगे असतात. मित्रांनो, त्यानंतरची पुढची जात आहे ती म्हणजे जाफराबादी. ही म्हैस प्रामुख्याने गुजरातमध्ये दिसून येते. या म्हशीचे शरीर हे मोठे आणि जड असते. शिंगे ही लांब व लोंबकळणारी असतात. ही म्हैस दुधाच्या बाबतीत 7 ते 10 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. तेव्हा तुम्ही या पण जातीचा पाळण्यासाठी सहज विचार करू शकता. त्यानंतरची जात आहे ती म्हणजे सुरती. ही पण गुजरातमध्ये आढळणारी प्रमुख जात असून तिचे शरीर मध्यम आकाराचे, शिंगे ही विळ्याच्या आकारासारखे असून दररोजचा सरासरी विचार केल्यास ही म्हैस साधारणपणे 8 ते 10 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. या म्हशीच्या दुधाचा फॅटचा जर विचार केला तर त्याचे प्रमाण 8 ते 12% आहे. त्यानंतरची पुढची जात आहे ती म्हणजे निळी रावी. या म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुरा म्हशी एवढीच आहे. त्यामुळे आपल्याकडील प्रचलित म्हशींच्या जातीबरोबरच निळी रावी म्हशींचे संगोपन केले तर निश्चितच दूध उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. ही म्हैस भारतातील फिरोजपूर भागातील उच्च दूध देणारी म्हशीची जात आहे. तिच्या कपाळावर, डोळ्यांवर, पायांवर आणि शेपटाच्या टोकांवर पांढरे डाग आणि मांजरीसारखे घारे डोळे ही तिची प्रमुख ओळख आहे. त्यानंतरची पुढची म्हशीची जात आहे ती म्हणजे मेहसाणा. ही पण गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील अतिशय उच्च दूध देणारी चपळ आणि मजबूत प्रजाती मानली आहे. ही दर बेताला सरासरी 1800 ते 3000 पर्यंत लिटरचे दूध देऊ शकते. सुरती आणि मुरा यांच्या संकरातून विकसित झालेली ही जात मध्यम वक्र शिंगे, काळा रंग आणि लांब शरीरासाठी ओळखली जाते. दररोज सरासरी 7 ते 8 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता हिच्यामध्ये आहे. दुधात साधारणपणे 5.2% ते 9.5% पर्यंतचे फॅट असते. त्यानंतरची पुढची म्हशीची जात आहे ती म्हणजे भदावरी. हिची दुधामधील फॅटचा जर विचार केला तर 6% एवढे असते. ही म्हैस उत्तर प्रदेशातील एक वैशिष्ट्यपूर्ण म्हैस ओळखली जाते. ही मध्यम आकाराची, तांबूस काळ्या रंगाची असून कमी खाद्यात आणि कडक उन्हातही टिकून राहते. ही म्हैस एका वेतात सुमारे साधारणपणे 800 ते 1000 लिटरपर्यंतचे दूध देऊ शकते. त्यामुळे ही म्हैस कमी खर्चात जास्त फॅट मिळवून देणारा दुधासाठीचा चांगला पर्याय आहे. मित्रांनो, त्यानंतरची पुढची जात आहे ती म्हणजे नागपुरी. ही म्हैस महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील एक चांगल्या प्रकारे दूध देणारी व कष्टाळू जात आहे. ती मध्यम आकाराची, काळ्या रंगाची असून तिची शिंगे तलवारीसारखी लांब व सपाट आणि मागे वळलेली असतात. ही म्हैस एका वेतात सुमारे 700 ते 900 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. हिच्या दुधामध्ये साधारणपणे 7.7% एवढे फॅट असते. त्यामुळे ती अत्यंत फायदेशीर मानली जाते.
तर शेतकरी मित्रांनो, आपण जवळपास 7 म्हशींच्या जाती बघितल्या. तर त्यांच्या दूध उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारची तफावत आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते. जर तुमच्या मनात विचार आला असेल तर तुम्ही कोणत्याही एका जातीची निवड करून तुम्ही पाळू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि आपला शेतकरी वर्ग सुखी समाधानी होण्यास खूप मोठा हातभार लागेल. जर तुम्ही अजूनही आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद.